सर्वांना जय भीम. आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. बाकीचे गेस्ट आपल्याला जॉईन करतील. संविधान फाउंडेशन नागपूरच्या वतीने मी आपण सर्वांचे आजच्या या प्रेझेंटेशन, बजेटवर प्रेझेंटेशन आणि त्यानंतर याच विषयावर चर्चा, आजच्या या प्रोग्रामला मी आपल्या सर्वांचे संविधान फाउंडेशन नागपूरकडनं स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रियांबलच्या वाचनाने करूया. सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर जावं. मी त्या संहितेचे वाचन करते, आपण माझ्यानंतर बोलावे. भारतीय संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. थँक्यू. आजच्या या सेशनची सुरुवात संविधान फाउंडेशन नागपूर याबद्दल थोडीशी माहिती मी आपल्याला देऊ इच्छिते. संविधान फाउंडेशन नागपूर ह्याचे फाउंडर इजर खोब्रागडे रिटायर्ड आय एस आहेत. पप्पा जिल्हा परिषदला CEO असताना संविधान वाचन हा उपक्रम त्यांनी सुरुवात केला होता. शाळेतल्या मुलांना संविधानाची ओळख व्हावी म्हणून सकाळच्या स्कूल्सच्या प्रेयर्समध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन हे सुरुवात केले होते. वाचनाने संविधानात काय लिहिले आहे, काय प्रिन्सिपल्स दिले आहेत ते लहान मुलांपर्यंत पोहोचावे असा एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केला होता. आणि हे त्याचं मागचं रिझन होतं की सर्वांपर्यंत संविधान हा पोहोचला पाहिजे. नंतर 2005 पासून हा उपक्रम स्टार्ट केला आहे. महाराष्ट्र सरकारने नंतर हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी, कारण आपण संविधान अंगीकृत केला होता, तर हा संविधान दिवस म्हणून घोषित केला होता. त्यासाठी पण संविधान फाउंडेशननी गव्हर्नमेंटसोबत बरंच फॉलोअप घेतला होता. आणि 2015 पासून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मग 26 नोव्हेंबर हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून डिक्लेअर केला होता. संविधान फाउंडेशन नागपूरच्या वतीने आपण संविधान जागरासाठी बरेच कार्यक्रम घेत असतो. आजचा हा कार्यक्रम त्यातलाच एक सेशन आहे. आपण एक संविधानाची शाळा दर शनिवारी आपण हा एक सेशन घेतो. 1 तासाचा कार्यक्रम संध्याकाळी 6 ते 7 ठेवतो. त्यात संविधानाच्या रिलेटेड विषयांवर आपण बरेच व्यक्तांना बोलवतो. आणि परत तोच मोटिव्ह एक आहे की लोकांपर्यंत संविधानाचं बेसिक प्रिन्सिपल्स जे आहेत ते पोहोचले पाहिजे. नागपूरला आपण संविधान परिषद एक घेतली होती, संविधान साहित्य संमेलन घेतलं होतं. 2 दिवसाचा हा कार्यक्रम आपण 6-7 जूनला घेतला होता 2019 मध्ये. आणि त्यात पण 2 दिवसाच्या या कार्यक्रमात संविधानाच्या बऱ्याच विषयांवर चर्चा केली होती. असे संविधान परिषद किंवा संविधानाच्या रिलेटेड बरेच कार्यक्रम संविधान फाउंडेशन तर्फे आपण घेत असतो. आपण सर्व आज संविधान फाउंडेशनच्या या कार्यक्रमात आणि आमच्या या इनिशिएटिव्हमध्ये तसे बरेच जण रिलेटेड आहेत, आमच्यासोबत काम करतच असतात, पण तरी आपण आज सगळे आलेत म्हणून मी आपल्या सर्वांचं परत धन्यवाद करते. आणि आजच्या या प्रेझेंटेशनला बजेटच्या स्पेसिफिक आणि समाज कल्याणच्या किंवा SC/ST रिलेटेड ज्या काही स्कीम्स आहेत किंवा त्यांच्याबद्दल ज्या माहिती आहे ते काही स्लाइड्स यावेळेस
इजेप खोब्रागडे सर हे आपल्यासोबत आता शेअर करते. तर मी माननीय खोब्रागडे सरांना इन्व्हाइट करते की प्रेझेंटेशनची सुरुवात करावी. संविधान फाउंडेशनच्या वतीने परत मी सर्वांचे स्वागत करतो. तर म्हणजे आत्ता जे सांगण्यात आलं, संविधान आपल्या वस्तूपर्यंत आलंच नाही असा एक विषय आमच्या संमेलनामध्ये आला होता. नागपूरला पहिल्यांदा 2 दिवसाचं संविधान साहित्य संमेलन भरवलं होतं. उद्देश स्पष्ट होता की संविधानाचा जागर व्हावा आणि संविधानावरचं साहित्य निर्माण केलं पाहिजे. अनेक साहित्य संमेलनं होत असतात आणि त्या 2 दिवसाच्या साहित्य संमेलनामध्ये खूप मान्यवर होते. बरेचदा ब्युरोक्रॅटिक जास्त होत होते. IAS, IPS, IRSच्या अधिकाऱ्यांचा सहभाग त्यामध्ये मोठ्या संख्येने होता. जजेस होते, वकील होते आणि सामाजिक खरे म्हणजे ज्याला साहित्यिक असं तर कमी होतं. आणि तो उद्देश होता की हे शासकीय कार्यालयामध्ये पोहोचावं, ते शाळा कॉलेजेसमध्ये पोहोचलं पाहिजे. तर त्याचाच एक भाग म्हणून मग आम्ही आता या कोविडमध्ये ऑनलाईन एक दर शनिवारी कार्यक्रम करतो. त्याचं नाव संविधानाची शाळा. जी चर्चा करणं, एक वक्ता बोलावतो आपण आणि जो काही विषय असेल आजचा त्या विषयाला धरून त्याचं काम चालू असतं. आता मी आज जे बोलणार आहे ही आमची 42वी शाळा आहे, संविधानाची शाळा. मागच्याच हप्त्यामध्ये एक दिल्लीचे उमेश बाबू म्हणून आहेत, ते एक दलित आदिवासी शक्ती अधिकार शक्ती मंच आहे, त्याचे ते नॅशनल कोऑर्डिनेटर आहेत आणि ते संविधान ते बजेटवर त्यांचा अभ्यास आहे, ते चर्चा करतात. मी काही इकॉनॉमिस्ट नाही किंवा माझा काही बजेटवर मोठा अभ्यास नाही आहे, परंतु एक बेसिक ज्या गोष्टी आहेत, कारण अनेकांना बजेट आपण जे सर्वसाधारण शब्दात बोलत असतो, पण विशेषतः काय असते ते बजेट, कशासाठी असते आणि त्यातलंही त्यात मग अनुसूचित जाती जमाती असेल, मायनॉरिटी आहे, बहुजन आहे, यांचा बजेटमध्ये यांच्यासाठी काय असते, काय असायला पाहिजे, सिव्हिल सोसायटीचा रोल काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची कुठेतरी चर्चा होत राहिली पाहिजे. केंद्राचं बजेट आता आलं, 1 फेब्रुवारीला प्रेझेंट झालं. त्या बजेटवर अर्थात जे सत्ता पक्षाचे लोक असतात त्याचं गुणगान करतात, जे विरोधक असतात ते त्यावर टीका करत असतात. कुठलंही बजेट परफेक्ट असू शकत नाही. निराजनक सगळं कसं काय असेल, काही आशादायक असते, काही निराजनक असते. फक्त त्याच्यात आपल्याला हे बघायचं असते की या समाजातला जो मागे राहिलेला वर्ग आहे, शोषित वंचित वर्ग आहे, तर त्यांना प्लेस आहे का त्या बजेटमध्ये, त्यांच्यासाठी काही भरीव गोष्टी केल्या आहेत का, आणि त्या जर नसतील तर मग ते बजेट आपण म्हणू शकतो की नाही, मग ते काही आपल्या कामाचं नाही आहे. की एक भांडवल दार्जिलिंग बजेट आहे का, की त्या बजेटमुळे प्रत्यक्ष श्रीमंत होतो आणि गरीब होतो का. तर याची एक चर्चा व्हावी हा एक उद्देश आहे. आणि म्हणून पुढे नेक्स्ट हे जुनं आहे थोडंसं. मी बजेटवरच आपण डायरेक्ट चर्चा करू. बजेट काय म्हणजे आता ते बजेट बघत असताना मला माझ्या दृष्टीनं काय आहे की एक त्याला संविधानिक बेस काय आहे. आकडेमोड तर आहेच, आकडे पण महत्त्वाचे आहे बजेटमध्ये. आकड्याशिवाय कारण आकडा जितका मोठा पैशाचा आणि तो कोणासाठी, कोणत्या कामासाठी, हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. नाही तर बजेटमध्ये जर शिक्षणाचा आकडा कमी असेल किंवा फार कमी असेल किंवा उद्योगासाठी म्हणजे रोजगारासाठी असेल किंवा ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्याला मूलभूत आपण गरजा म्हणून मूलभूत सुविधेचं. मी जरा बजेट मांडत असताना किंवा बोलत असताना मी काही विश्लेषण करणार नाही बजेटचा, पण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 25 नोव्हेंबर 1949चं भाषण जे आहे त्या भाषणाशी आपण बजेट जोडू शकतो आणि ते जोडलं पाहिजे. तर बाबासाहेब असं म्हणतात की म्हणजे आता सगळ्यांनाच माहीत आहे, आपण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950ला झाला.
तर ते त्याच भाषणात 25 नोव्हेंबरच्या बाबासाहेब म्हणतात की 26 जानेवारी 1950ला आपण एक विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता आहे, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता आहे. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि एक प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्याला सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत. आपण जर ती अधिक काळापर्यंत नाकारीत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण ती दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त करतील. म्हणजे हा जो इशारा बाबासाहेबांचा जो आहे त्याचं रिफ्लेक्शन आपण बजेटमध्ये बघितलं पाहिजे की खरंच हे लक्षात घेऊन सरकार, मग ते केंद्राचं असो की राज्याचं असो, की सरकार हे मूलभूत तत्वज्ञान विचारात घेऊन राजकीय लोकशाही सामाजिक आर्थिक लोकशाहीमध्ये लवकर परिवर्तित झाली पाहिजे जर आपल्याला देशाची लोकशाही टिकवायची असेल तर. आणि म्हणून सामाजिक आर्थिक विकास, न्याय, आणि म्हणून बाबासाहेब लोकशाहीची व्याख्या पण करतात की लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्तहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडून आणणारी शासन पद्धती. मग तिथे शासन पद्धती, राज्यव्यवस्था तशी लोकशाहीला किंवा संविधानाला अभिप्रेत काम करत आहे का, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी असेल तर त्याचं रिफ्लेक्शन पुन्हा बजेटमध्ये येईल, कमी अधिक प्रमाणामध्ये येईल. आणि म्हणून ते आपल्याला बघावं लागेल. खरं म्हणजे बजेट हा शब्द काही संविधानामध्ये नाही आहे. आपण नॉर्मल भाषेमध्ये बोलतोय बजेट, हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही वगैरे. तर हे आर्टिकल 112 मध्ये ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं आहे ते, त्यालाच आपण बजेट असं म्हणत असतो. आणि हे दरवर्षी बजेट, वार्षिक बजेट मांडलं जातं कारण पार्लमेंटची त्याला मान्यता लागते. त्याला आर्टिकल 266चा आधार आहे. आणि मान्यतेशिवाय आपल्याला कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया असतो, त्याच्यातनं पैसा खर्च करता येत नाही. म्हणून ते बजेट प्रेझेंट करणं, केंद्रात युनियन बजेट आहे किंवा राज्याचं बजेट आहे, तर त्यासाठी हा एक्सरसाइज दरवर्षी केला जातो. आणि त्या दृष्टीने ते बघावं लागेल. आणि हे व्हिजन डॉक्युमेंट 46 जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलचं आहे, म्हणजे हा पण सुद्धा फोकस बजेट तयार करताना लक्षात असला पाहिजे. State shall promote with special care the educational and economic interest of the weaker section of the people. म्हणजे weaker section मध्ये सगळेच आले. And in particular of the scheduled caste and scheduled tribe and shall protect them from the social injustice and all forms of equality. म्हणजे जे बाबासाहेबांचं भाषण आहे, त्यांची लोकशाहीची व्याख्या आहे, हे संविधानातलं आहे. तर ह्या गोष्टी बजेटच्या साठी त्याला काय म्हणून दिशादर्शक असतात. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे शेड्यूल कास्ट सप्लाय आणि ट्रायबल सप्लायच्या बजेटसाठी, ते इंडियन कास्ट सिस्टम आहे, त्याच्यामध्ये की आहे, त्याच्यामुळे हा समान मागे राहिलेला आहे. आणि शेड्यूल ट्राईबचे लोक रिमोट एरियामध्ये आहे, व्हलनरेबल कंडिशन्स आहेत, त्यांच्या ट्रॅडिशन आहे. म्हणून ते SC/ST साठी जे वेगळं जे बजेट आलेलं आहे त्याला ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. आणि प्रियामल ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते आपण जे वाचतो ते सगळं सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय वगैरे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमधले आर्टिकल 38 आहे, 39 आहे, 41 आहे, 45 आहे, 46 आहे. बाकी मूलभूत अधिकार आहे 15(4), 15(5), 16(4), 16(4) आहे. सर्व्हिसेसच्या आदिवासीसाठी आहे 275 आहे, 5th शेड्यूल, 6th शेड्यूल वगैरे. त्याचा मुख्य उद्देश आहे की सोशल इक्वॅलिटी इस्टॅब्लिश करणे आणि जे मागे राहिले आहेत त्यांना इतरांच्या बरोबरीत आणणे, टू ब्रिज द गॅप. आणि म्हणून स्पेशल शेड्यूल कास्ट असल्याचं बजेट तयार होतं. त्याला कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क पण आहे. कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्कमध्ये बेसिकली 3 गोष्टी आहेत, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट आणि नंतर प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे, ते संरक्षण म्हणतो आपण. दुसरं अफर्मेटिव्ह ॲक्शनमध्ये आरक्षण ज्याला म्हणतो, सामाजिक प्रतिनिधित्व 3 प्रकारच्या सगळ्यांना माहिती आहे, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात आणि सर्व्हिसेसमध्ये. आणि तिसरं जे महत्त्वाचं आहे की ज्याचा जो फोकस आपल्याकडे होत नाही. आपण वरच्या 2 गोष्टीबद्दल फार बोलत असतो, पण सोशल आणि डेव्हलपमेंट जे आहे जे आता मी बोललो, आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, प्रोव्हाइडिंग रिसोर्सेस फंड फॉर सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ब्रिजिंग द गॅप बिटवीन द SC/ST आणि नॉन SC/ST. तर या दृष्टीने ह्या बजेटची रचना होत असते. नेक्स्ट 5 फोकस ऑन द डेव्हलपमेंट ऑफ शेड्यूल कास्ट.
हा जेव्हा असा विषय आला, म्हणजे आपल्याला माहीत आहे की प्लॅनिंग कमिशन 1950ला झालं, देश प्रजासत्ताक झाल्यानंतर. प्राईम मिनिस्टर इज द प्रेसिडेंट आणि चेअरमन ऑफ द प्लॅनिंग कमिशन. ती व्यवस्था 5 इयर प्लॅनची वार्षिक बजेट सादर करणं, देशाचा विकास करणं स्वातंत्र्यानंतर, आणि मग ते मागे राहिलेल्या परत त्यांना इतरांच्या बरोबरीत आणणं सगळ्या क्षेत्रात, एज्युकेशनल असेल, सोशल इकॉनॉमिक आहे, गरिबी निर्मूलन आहे, त्यांच्या वस्तीमध्ये बेसिक सुविधा देणं आहे, हे सगळं त्याचे इंडिकेटर्स आहेत की काय करायला पाहिजे, ध्येय उद्दिष्ट ठरवलेलं. पण ते 5 पंचवार्षिक योजनेपर्यंत याकडे फोकस नव्हता, म्हणजे काहीच घडत नव्हतं. जे काही जनरल बजेटमध्ये थोडेफार काही पैसे दिले, त्या प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये कसे कसे पैसे दिले गेले, आणि त्याचा सगळा लेखाजोखा सरकारकडे आहे. त्यांनी अभ्यासक आहे. आमच्याकडे एक सिनियर आय एस ऑफिसर PS कृष्णन म्हणून होते, व्हेरी सिनियर. तर त्यांनी त्याच्यावर खूप अभ्यास केला आणि ते दरवर्षी, आता त्यांचा मागच्या वर्षी तेच झाला, आम्ही आमच्या संविधान साहित्य संमेलनामध्ये त्यांना इन्व्हाइट पण केलं होतं. खरं म्हणजे ही जे पायोनियर IAS ऑफिसर फॉर फ्रेमिंग द शेड्यूल कास्ट सबप्लॅन आणि ट्रायबल सबप्लॅनसाठी एक मिस्टर BD शर्मा म्हणून नाव जर कोणी ऐकलं असेल, तर हे BD शर्मा जे छत्तीसगडमध्ये, आता तर छत्तीसगड म्हणजे मध्य प्रदेशला होते ते, तर त्यांनी ट्रायबल म्हणजे ह्या 2 IAS, एक PS कृष्णन बिलॉंग्स टू शेड्यूल कास्ट, ते साऊथचे अधिकारी होते, तर त्यांनी हे बघितलं की हे केलं पाहिजे, आणि त्याची जी प्रोसेस 1978मध्ये सुरू झाली. ते मला वाटतं ते 54-55 या बॅचचे IAS ऑफिसर होते, ते दोघेही एकाच बॅचचे होते. अजून काही त्या काळातले जे वर्ग होते, जे ते सोशली कमिटेड ऑफिसर, की नाही या वर्गाचा अभ्यास करणं. तर म्हणून 78ला गव्हर्नमेंट इनिशिएशन शेड्यूल कास्ट प्लॅन, मग त्याचं नाव नंतर शेड्यूल कास्ट प्लॅन, ते स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन म्हणत होतो आपण, आणि नंतर ते शेड्यूल कास्ट सबप्लॅनचं नाव नंतर आलं. आता परत नीती आयोग आल्यानंतर त्याचं नाव बदललं, वेगवेगळे नाव आहेत, पण काम तेच आहे. तर 5 पंचवार्षिक योजनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या जीवनामध्ये काही फरक पडत नाही असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा श्रीमती इंदिरा गांधी ह्या प्राईम मिनिस्टर होत्या, आणि मग प्लॅनिंग कमिशनने असं ठरवलं, म्हणजे त्यांच्या पुढे असा अभ्यास आला की इन्स्पाइट ऑफ कॉन्स्टिट्युशनल डायरेक्टिव्ह अँड मागे झालं नाही पुढे हां, in spite of constitutional directive and a number of legislative and executive measures taken by the government, the situation of the scheduled caste did not improve appreciably during the period prior to 6th five-year plan, mainly due to lack of economic support. म्हणजे का नाही त्यांच्या सुधारणा झाली, तर इकॉनॉमिक सपोर्ट कमी पडला. म्हणजे गरीब समाज आहे, मग त्यांना जर वर आणायचं असेल तर पैसा कोणी द्यायचा, तो सरकारने द्यायचा, आणि ते सरकारचं संविधानिक ऑब्लिगेशन आहे, कर्तव्य आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आहे आर्टिकल 38, सरकारचे रिसोर्सचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे, म्हणजे त्याच्या पॉप्युलेशनच्या प्रमाणात केलं पाहिजे. म्हणजे श्रीमंताला गरीब करणे नाही आहे, पण गरीबाला त्याच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे. गरीबाला श्रीमंत करणे हाही विषय नाही, पण गरीबाला शिक्षण मिळावं, त्याचं सामाजिक आर्थिक दर्जा वाढला पाहिजे, त्याला बेसिक गोष्टी मिळाल्या पाहिजे. तर ह्या सगळ्या आउटलाईन झालं, आणि मग प्लॅनिंग कमिशनने ठरवलं 6 पंचवार्षिक योजनेपासून की मग तो शेड्यूल कास्ट प्लॅन फॉर शेड्यूल कास्ट अँड ट्रायबल सबप्लॅन फॉर ट्रायबल, अशी ती व्यवस्था सुरू झाली. हे सगळं करत असताना जरी सरकार असेल, म्हणजे गाईडलाईन ज्या काढल्या त्याच्यामध्ये इंदिरा गांधी यांचं 1980चं त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र होतं की आपल्याला या समाजाला इतरांच्या बरोबरीत आणायचं आहे. आपण प्रशासनामध्ये आता आम्ही पण आहे, इथे डॉक्टर प्रशांत नानवरे बसलेले आहेत, ते कमिशनर आहे सोशल जस्टिसचे, आमचे मित्र सदानंद कोचे रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत, डॉक्टर प्रकाश पवार आहेत, अनंत ताकवाले सर आहेत, ते IPS आहेत, तिथे रिजनल ट्रान्सपोर्टला कमिशनर आहेत, आपण सगळे लोक आहेत अभ्यासक. तर हा सगळा जो विषय येतो तो सरकार म्हणून जे सांसदीय लोकशाही प्रणालीमध्ये ती त्यांचं म्हणजे कॉन्स्टिट्युशनल ऑब्लिगेशन म्हणून या कॉन्स्टिट्युशनल ड्युटीज म्हणून आपण त्यामध्ये होतं. आणि मग वेळोवेळी गाईडलाईन्स काढल्या, आणि इंदिरा गांधींनी सांगितलं होतं सगळ्या मुख्यमंत्र्याला की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेज प्रमाणे जे काही डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू,
तर ते बजेट इयरमार्क केलं पाहिजे. आणि मग फेल्ड नीड जे आहे म्हणजे काय करणं आवश्यक आहे प्रायमरी, तर ते आपण ठरवलं पाहिजे आणि तेवढा निधी तो राज्याने पण उपलब्ध केला पाहिजे. कारण स्टेटचं बजेट असतं आणि केंद्राचं पण बजेट असतं. केंद्र पण राज्यांना पैसे देत असतो आणि राज्याचं स्वतःचं बजेटमध्ये पण त्यांनी केलं पाहिजे. आणि मग परत 2006ला ह्या गाईडलाईन डॉक्टर मुंडेकर होते तेव्हा प्लॅनिंग कमिशनला, आणि पुन्हा गाईडलाईन आल्या की हे सगळं होत असताना घडत नाही आहे फार. शेवटी कसं आहे की पैसा दिल्यानंतर तो पैसा खर्च योग्य पद्धतीने झाला पाहिजे, त्याची जबाबदारी पुन्हा प्रशासनाची आहे. म्हणजे बजेटमध्ये जरी दिलं असेल तरी मग तो त्याच्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत मग तशी ती यंत्रणा असली पाहिजे, मॉनिटरिंग असलं पाहिजे. तर गाईडलाईन 2006ला पुन्हा काढलं. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये अशी चर्चा होत असते. मग त्यांनी मग त्याचं फॉर्म्युलेशन व्यवस्थित केलं पाहिजे, मग त्याच्या इम्प्लिमेंटेशनकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मॉनिटरिंग केलं पाहिजे. म्हणजे मॉनिटरिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये परत इयरमार्किंग ऑफ फंड फॉर शेड्यूल कास्ट, म्हणजे जे शेड्यूल कास्टला लागू आहे ते शेड्यूल ट्राईबला लागू आहे. फक्त या दोनच घटकासाठी पॉप्युलेशनप्रमाणे बजेट तरतूद करण्याची एक धोरण प्लॅनिंग कमिशननी 7व्या पंचवार्षिक योजना म्हणजे 1980-85च्या योजनेपासून ते लागू केलं. त्याला आता 40 वर्ष जवळजवळ होत आहे. ह्या 40 वर्षात नेमकं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीमध्ये काय बदल घडला याचा पण अभ्यास करण्याची गरज असते. तर हे टोटल ॲन्युअल प्लॅन जो आहे, आता बरेच लोक असं म्हणतात की त्यामध्ये फार काही घडत नाही. म्हणजे असं नाही आहे, घडत आहे. शिक्षणाच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे बऱ्यापैकी. पण अजून असा एक मोठा वर्ग आहे की तो त्यांच्यापर्यंत हे बजेट म्हणा किंवा तो स्कीम किंवा त्याचा पैसा तसे मी आता डॉक्टर प्रशांतजी आणि कोचे साहेबांशी बोलत होतो की आम्ही जसं संविधान साहित्य संमेलनामध्ये विषय आणला होता की संविधान आमच्या वस्तीपर्यंत आलंच नाही. याचा अर्थ संविधानाने जे सांगितलं आहे ते फायदे आमच्यापर्यंत आले नाही. म्हणजे संविधानाचं पुस्तक आलं नाही असं नाही आहे. मग आम्हाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य संरक्षण, आमची वस्ती आहे तर आमच्या वस्तीमध्ये पाणी पाहिजे, आमच्या वस्तीमध्ये विद्युतची सोय पाहिजे, आमच्या वस्तीमध्ये रस्ता चांगला पाहिजे, आमच्या वस्तीमध्ये चांगलं वातावरण पाहिजे, ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो, स्वच्छता आणि अजून काही ज्या गोष्टी असतील ज्याला आता बेसिक फॅसिलिटी म्हणतो. एक माणूस म्हणून जसं आपण नेहमी आर्टिकल 21 बोलत असतो की डिग्निफाईड लाईफ आपल्याला पण मिळालं पाहिजे. तर त्या दृष्टीनं जेव्हा आता आम्ही बघतो की जे दलितांमधला अजून मागे राहिलेला वर्ग आहे, आदिवासीमधला मागे राहिलेला भारतीय समाजसारखा वर्ग आहे, भटक्या विमुक्तामध्ये पण वेगवेगळे वर्ग आहेत. म्हणजे DTMTमध्ये मी कालच नागपूरला मुस्लिम मादगी समाज म्हणजे त्यांच्या परिषद होती, ते घरकुल हक्क परिषद. आता ते NTमध्ये येतात. आता NTमध्ये पण घरकुलाची योजना आहे, त्या डिपार्टमेंटची आहे. जे SC मध्ये असतात त्यांच्यासाठी पण योजना आहे, जे पारध्यांसाठी पण आहे, आदिवासी सरकारच्या योजना आहेत. पण आता मग त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे त्याचं मॉनिटरिंग आहे. तर ते काही लोकांचे असे प्रश्न आहेत की अजूनही बेसिक प्रश्न सुटत नाही. ते बेसिक प्रश्न कुठले आले परत ज्याचा आपण आता उल्लेख करतो. अजून राशन कार्ड मिळत नाही, त्यांना आधार कार्ड मिळत नाही, जातीचे दाखले नाही, आणि जातीचे दाखले नाही म्हणून त्या जातीसाठी असलेल्या योजनेचा लाभ मिळत नाही. मग आता ते कसं मिळतं? त्यांना ज्या जागेवर राहतात त्या जागेच्या जमिनीचा पट्टा नाही, मालकी हक्क नाही, घरकुल नाही, म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्या छोट्या मोठ्या. जर आपण खोलात गेलं तर आपल्याला जे लोक समाजात या पद्धतीने काम करतात, समाजसेवक आहे, सोशल वर्कर आहे किंवा पॉलिटिकल वर्कर असतील, तर त्यांना ह्या गोष्टी समजतात. प्रशासनाचा एक दृष्टिकोन वेगळा असतो काम करण्याचा. समोर आलं तर आपण करूया किंवा मग प्रोॲक्टिव्ह रोलनी काम करणारे काही लोक असतात त्या वस्तीमध्ये जाऊन. मी पण समाज कल्याण असताना दलित वस्ती भेट दूध संस्थेचा असा कार्यक्रम 2008मध्ये चालवला होता. त्याचा उद्देश एवढाच होता की अधिकाऱ्यांनी किमान दलित वस्तीमध्ये जाऊन बसायचं. बसा तर तुम्ही, जसं आता आपण बसलो, बोलतो, भेटतो, चर्चा करतो, प्रश्न येईल, कोणीतरी सांगेल, तिथे काही गंमत म्हणून जात नाही आपण किंवा एंटरटेन म्हणून जात नाही. काही ना काही लोक सांगतील.
सांगितल्यानंतर आपल्याकडे योजना आहे तर मग आपण त्याला पण सांगू, लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करू. तर मग आपण जे माणसं जोडण्याचं काम, म्हणजे संविधान काय करते तर संविधान माणसं जोडण्याचं काम करते. मग तो जो त्याचा ब्रॉड कन्सेप्ट आहे संविधानाचा, माणसं जोडायचं, मग आणि त्यांच्यासाठी जे काही केलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. मग ह्या ज्या शेड्यूल कास्ट सप्लायमध्ये जे 2006चे गाईडलाईन निघाले, त्या गाईडलाईनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशनप्रमाणे पैसा ठेवणे म्हणजे बजेट. आता बजेटमध्ये हल्ली जे आहे, आधी प्लॅन नॉन प्लॅन असं दोन वेगळे होते आणि प्लॅनचं बजेट हे डेव्हलपमेंटच्या स्कीमवर तयार होतं. तर स्कीम सरकार तयार करते, काही लोकांशी चर्चा करून किंवा जो स्टॅटिस्टिकल डेटा असते की या लोकांसाठी कुठली स्कीम आणली पाहिजे. त्या स्कीम फ्रेमिंगमध्ये म्हणजे माझा अनुभव असा आहे की फार काही म्हणजे सिव्हिल सोसायटीचा फार काही पार्टिसिपेशन नसतं स्कीम तयार करण्यामध्ये. जे अधिकारी असतात त्यांच्या ज्या काही जाणीवा असतील किंवा काही मागण्या आल्या असतील त्या आधारावर, आणि बजेट तयार करण्यामध्ये पण सिव्हिल सोसायटीचं कुठेच पार्टिसिपेशन नसतं. म्हणजे आता महाराष्ट्राचं बजेट आता मार्चमध्ये येणार आहे. आता महाराष्ट्र बजेटचं येणार आहे तर महाराष्ट्र सरकारने त्या त्या वर्गाच्यासाठी तुम्हाला नेमकं काय पाहिजे असं काही विचार करत नाही. तिथं जे काही पद्धतीने चाललं आहे किंवा मग सरकारला असं वाटते की आपल्याला इलेक्शनसाठी किंवा आपण जे वचननामा जाहीरनामा दिला मग त्याच्यातल्या परिपूर्तीसाठी किंवा मग आपल्याला आपले हे लोकांना आपल्याला आश्वासन देऊन पुढच्या इलेक्शनमध्ये हे आपल्यासोबत राहिले पाहिजे अशासाठी काही पॉप्युलर योजनाच्या घोषणा केल्या जातात. काही स्कीम अशी आणली जाते की कार्यकर्त्यांना काम कसं मिळेल अशा पद्धतीने पण स्कीम आणली जाते. काही स्कीम अशी केली जाते की ज्याचा फायदा काही संस्थांनाच मिळाला पाहिजे. मग ह्या संस्था राजकीय प्रणित असतात मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे अपवादाने काही चांगल्या लोकांना मिळते आजच्या पद्धतीमध्ये सरकारमध्ये, पण ते पॉप्युलेशन पर्सेंटेज प्रमाणे इयरमार्क केलं पाहिजे. दुसरा त्याच्यातला मुद्दा 2006ची जी गाईडलाईन आहे की शेड्यूल कास्ट सबप्लॅन किंवा ट्रायबल सबप्लॅनचं जे बजेटिंग आहे म्हणजे इयर मार्किंग आहे, आउटले आहे, अर्थसंकल्प ती डायव्हर्ट करता येत नाही. म्हणजे या विभागाचा पैसा दुसऱ्याकडे नाही देता येत. दुसरी गोष्ट की ज्या स्कीमसाठी पैसा दिला तो दुसऱ्या स्कीमला नाही खर्च करता येत. आणि शेड्यूल कास्ट सबप्लॅनचा पैसा हा शेड्यूल कास्टच्याच व्यक्ती, कुटुंब आणि त्यांच्याच वस्त्या इथेच खर्च केला पाहिजे, तो दुसरीकडे करता येत नाही. म्हणून बरेच आपण वृत्तपत्रातून बघत असतो की समाज कल्याणचे पैसे डायव्हर्ट झाले किंवा समाज कल्याणचे ज्या जनरल स्कीम आहे त्या जनरल स्कीमवर जनरल फंडातून पैसे खर्च करा. आणि हे फोकस आहे आणि त्याचा बेस काय आहे, व्हाय शेड्यूल कास्ट सबप्लॅन तर इकॉनॉमिक सपोर्ट. मग इकॉनॉमिक सपोर्ट दिला तर तो त्यांच्यासाठीच आहे, तो दुसरीकडे वापरायचा नाही. आणि नाही त्या वर्षात वापरता आला हरकत नाही. कुठलीही यंत्रणा 100% एक्सपेंडिचर करत नाही. म्हणजे आता आम्ही पण प्रशासनात काम केलं, खर्च दाखवणं वेगळं ना प्रत्यक्षात खर्च होणं वेगळं. मग नाही झाला तर कॅरी फॉरवर्ड करा आणि पुढच्या बजेटमध्ये ते ॲड करा, जसं आपण नोकरीमधलं बॅकलॉग काढत असतो तसं. त्यामुळे ते डायव्हर्ट करता येत नाही, तो लॅप्स होत नाही. पण हे धोरण सरकार कोणतंच वापरत नाही, डायव्हर्ट पण आपल्या सोयीप्रमाणे करत असते. आणि मार्चमध्ये जर पैसा खर्च नाही झाला तर ते लॅप होऊन जात होतं. इकॉनॉमिक जे फायनान्स डिपार्टमेंटचे रूल आहे 31 मार्चला पैसा खर्च नाही झाला का गेला आपण, म्हणजे तो तिजोरीत राहिला, त्या लोकांसाठी आला त्याच्यावर खर्च नाही झाला. आम्ही 2014ला चीफ सेक्रेटरीकडे हा विषय घेऊन आम्ही बैठक घेतली होती किंवा आर.डी. शिंदे हे समाज कल्याणचे सेक्रेटरी, आम्ही हाच मुद्दा मांडला होता की शेड्यूल कास्ट सबप्लॅनचा पैसा डायव्हर्ट करायचा नाही आणि लॅप्स करायचा नाही. तर तुम्ही कॅरी फॉरवर्ड का करत नाही पुढच्या बजेटमध्ये येताना जे मागचे राहिलेले पैसे आणि त्या बजेट असं ॲड करत जा तुम्ही आणि टप्प्याटप्प्याने पैसे द्या तुम्ही. एक नाही तर मग तुम्ही एन्श्योर करा की ते पैसे तुम्ही खर्च करा. त्यावेळी चीफ सेक्रेटरी जे सहारिया होते त्यांनी असं सांगितलं की हे जे अर्थसंकल्प तरतूद फक्त हा आकडा नाही आहे, म्हणजे जो अमाऊंट आपण बजेटमध्ये ठेवतो तो त्याच वर्षात 100% खर्च झाला पाहिजे, हे नुसतं आश्वासन नाही आहे. आणि मग त्या आर.डी. शिंदेला सांगितलं होतं त्याने की तुम्ही कॅबिनेटसाठी हे तयार करा, कारण कॅबिनेटवाल्यांना माहीतच नसेल असं काही करायचं किंवा माहीत असेल तर ते स्वतःहून कशाला करते. ते राजकीय लोक म्हणतात की शेड्यूल कास्टला एवढे पैसे का द्यायचे, कारण ते कॅरी फॉरवर्ड होत गेला तर आकडा मोठा होतो.
म्हणजे अशी वेळ येईल की बजेटचा बराचसा भाग तुम्हाला त्यांना द्यावा लागेल आणि इतर लोक पण ते मान्य करणार नाही. परत तो जातीचा विषय तो येईल. म्हणजे जातीमुळे आणि अंकाच्या प्रीतीमुळे इकॉनॉमिक सपोर्ट देणे हे जे बेसिक तत्व आहे ते फ्लोमध्ये ते विसरून जाईल. आणि म्हणून त्या वेळेस त्याचं मॉनिटरिंग करणं आणि एम्पॉवरिंग त्याचं सेपरेट हेड करा असं पण होतं. सेपरेट हेड केला की तो पैसा तिथेच राहील, म्हणजे लॅप्स होण्याचा अर्थ नाही. मला नाही वाटत की महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही पण हे मुद्दे मांडले होते, पण सरकारने ते अजूनही सेपरेट हेड केलं नाही. आणि आपले जे रुटीन हेडच्या योजना असतात त्याच्यात ते अलॉकेशन. आता तर आपल्याकडे सिस्टम अशी आलेली आहे की तो पैसा फायनान्स डिपार्टमेंट देईल. खरं तर याचं मॉनिटरिंग सोशल वेलफेअर डिपार्टमेंटने शेड्यूल कास्ट सप्लायसाठी आणि ट्रायबलसाठी ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट हे नोडल डिपार्टमेंट आहे, त्यांनी ते सगळं मॅनेज करायचं आहे. एकदा तुम्ही बजेटमध्ये त्यांच्यासाठी पैसे इयरमार्क केले की त्या सेपरेट हेडमध्ये टाका आणि त्यांना ते करू द्या. तिथे तुम्ही इंटरफेअर करू नका. कोणत्या योजनेवर किती खर्च करायचे, मग या योजनेचे पैसे त्या योजनेमध्ये टाकायचे, तर ती परवानगी घेऊन टाकायचे आणि मग तो प्रत्येक वेळेस फायनान्स डिपार्टमेंटकडे जायची गरज येऊ नये. पण ते आता तसं होत नाही. आणि हे सगळं नेक्स्ट मग हे सगळं करण्यामागचा तो उद्देशही होता. हाय प्रायोरिटी स्कीम फॉर लँड टू रुरल लँडलेस लोकांना इरिगेशन फॅसिलिटी आहे, रेसिडेन्शियल स्कूल आहे, त्याच्यातलं हाय क्वालिटी एज्युकेशन आहे, कोचिंग क्लासेस आहे, हाऊस साईट आहे. ह्या सगळ्या योजना कमी अधिक प्रमाणामध्ये केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये चालू आहेत. आणि स्कीम कोणत्या आल्या पाहिजे तर ते नेक्स्ट एज्युकेशनची स्कीम असली पाहिजे, सोशल इकॉनॉमिक कल्चरल हेल्थ एम्प्लॉयमेंट लाईव्हलीहूड शेल्टर पॉवर्टी प्रोटेक्शन वस्ती विकास इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट प्लॅनिंग जे नेहमी बोललं जाते ते आपले सगळे अभ्यासक लोक किंवा विद्वान लोक बोलत असतात. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट नंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हे काय बऱ्याच सर्वसामान्य माणसाला दोन्ही गोष्टी कळत नाही. आपल्याला एकच कळतं की बजेटचे पैसे आमच्या शिक्षणामधल्या पोरांच्या शिष्यवृत्तीला पैसे वेळेवर भेटले पाहिजे, स्कॉलरशिप वेळेवर भेटली पाहिजे. SCची असेल, STची असेल, BJMPची असेल, OBCची असेल, मायनॉरिटीची असेल, दुर्बल घटकाची असेल, ज्या ज्या डिपार्टमेंटच्याकडे ते ती स्कीम आहे त्यांची मात्र ती वेळेवर भेटले पाहिजे ना. त्याच्यासाठी पैसे कमी पडू नये. मग तुम्ही योजना अशी करा किंवा बजेटिंग कसं करा की प्रायोरिटी काय आहे, तर शिक्षण ही प्रायोरिटी आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला बजेट जेवढं द्यायचं असेल तेवढं द्या. म्हणजे दुसऱ्या योजनेवरचं कमी करा तर तिथे द्या, म्हणजे त्या लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. बेसिक नीड्स आपले मेन आहे. आणि पुन्हा तेच ब्रिज द गॅप ब्रिंग द इक्वॅलिटी स्टेट. आता आपण थोडंसं जरा आकडेवारी बघूया. हा एक अनेकांनी वाचला असेल, ऑक्सफर्डचा रिपोर्ट आला होता, तुम्हाला माहीत असेल तर, इनइक्वॅलिटी किल्स, डिसेंबर 2021 मध्ये. तर तो रिपोर्ट काय सांगतो की 1% श्रीमंताकडे देशाच्या उत्पन्नाचे 22% संपत्ती आहे. अनेक लोक आता ते डिबेटमध्ये सांगतात की अदानीची संपत्ती या 2 वर्षाच्या कोविडमध्ये 8 पटीने वाढली आहे. आणि गरिबाच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार गेला, छोटे मोठे दुकानं. तर ऑक्सफामचा जो रिपोर्ट आलेला आहे तो त्या रिपोर्टचं नाव असते जागतिक विषमता इनइक्वॅलिटी किल्स. तर 1% श्रीमंताकडे देशाच्या उत्पन्नाच्या 22% संपत्ती आहे. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं की भारत देश गरीब व असमानतेचा देश आहे. म्हणजे तो भारत देश आधी पण गरीब आणि असमानतेचा आणि विषमतेचा देश होता. तो आता 75 वर्ष आझादी साजरे करताना पण तो गरीब आणि असमानतेचा देश आहे. तर हे राज्यकर्त्यांना, प्रशासकांना, लोकशाही मानणाऱ्या आणि नागरिकांना हे सगळ्यांसाठी आहे. त्या रिपोर्टमध्ये असं म्हणतात की संधीची समानता नाही, विषमता आहे. शिक्षण, आरोग्य, संसाधन आणि सत्ता संपत्तीमध्ये विषमता आहे. श्रीमंत होत आहे ना, गरीब होत आहे. आता आपण जनरलमध्ये पण असं बोलत असतो. ऑक्सफामच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की 10% लोकांकडे 57% संपत्ती आहे, 40% गरिबाकडे फक्त 13% आहे आणि 40% मध्यमवर्गीय आहे, त्यांच्याकडे 29.5% आहे. म्हणजे सर्वसाधारण संविधानाच्या आर्टिकल 38 सांगतो किंवा आर्टिकल 48 सांगतो की विकेंद्रीकरण सत्तेचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, रिसोर्सेसचं इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन. मग ही जर परिस्थिती असेल तर मग संविधान इथे फेल होतं. म्हणजे आपण काय संविधान खतरे में, संविधान खतरे में म्हणजे नेमकं काय आहे, कोणामुळे खतरे में आहे, ते आपल्याचमुळे खतरे में आहे. म्हणजे आपणही जागरूक नाही, आपल्याला पण कळत नाही, आपण काही बोलत नाही किंवा बोलणाराचा आवाज एकट्याचा आवाज पोहोचत नाही.
मोठा बोलायला लागलं तर मोठा होईल. तर ही जी सिस्टम दोषपूर्ण आहे असं जे आहे. आणि सरकारचा जो ॲजेंडा आहे त्या अहवालामध्ये की सरकारचा जो ॲजेंडा आहे विकासाचा तो कॉर्पोरेट ॲजेंडा आहे. म्हणजे तो गरिबांचा ॲजेंडा जो असला पाहिजे, शोषित वंचिताकडे फोकस करणारा, जो 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्लॅनिंग कमिशनचं जे होतं ते राहिलेलं नाही. हे दोषपूर्ण आहे. आणि त्यामुळे आत्ताचं जे 2022-23चं जे बजेट आलं ते तुम्ही बजेट स्पीच वाचलं असेल तर बजेट स्पीचमध्ये अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त, मागास, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्याबद्दल त्या बजेट स्पीचमध्ये काहीच बोललं गेलं नाही. म्हणजे हा देशाचा 85% समाज असं त्यामध्ये बजेटमध्ये नाही बोललं गेलं. हे आपल्याला विचार करावा लागेल. आता बोलल्या गेलं नाही त्या स्पीचमध्ये जर 2 वाक्य लिहिले तर लोकांना आनंद होतो. तुम्ही करा की नका करू नंतरचा भाग असतो. पण फोकस काय आहे म्हणून ते कॉर्पोरेट ॲजेंडा बजेटचा जो चालतो ते त्यासाठी म्हटलं जातं. ते तरतुदी करत नाही असं नाही आहे, करतात ते. आपण त्या आकडेवारीवरून नंतर बोलू. 60 लाख नोकऱ्या 5 वर्षांमध्ये सरकार देणार. म्हणजे आता एकीकडे 60 लाख नोकऱ्या देण्याचं आहे. म्हणजे मी काही ते सरकारला क्रिटिसाइज नाही करत. तर जे त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यावर मला जे वाटते ते. पण आता मग आधीचं सरकार आलं ते 2014-15मध्ये 14मध्ये तर तेव्हा 2 वर्षाला म्हणजे प्रत्येक वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचं होतच नाही. ते तर काही झालं नाही. आता 60 लाख नोकऱ्या 5 वर्ष देणार. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना आहे त्याच्यातले पण काही इंडिकेटर महत्त्वाचे घेतलेले आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा LICचा IPO तयार करणार आहे. 25,000 किलोमीटरचे रस्ते मेट्रो प्रकल्प करणार आहे. म्हणजे आता आमच्या नागपूरला मेट्रो आहे ते अशीच फिरत राहते, लोक जात नाही तिथे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ठीक आहे, कधीतरी गरज आहे, पण त्याची आज गरज आहे का? पण आज गरज असेल नागपूरच्या जे मांगारुडीच्या वस्तीमध्ये घरं बांधायची आहे, तिथे शाळा बांधायची आहे, तिथे आरोग्याची सेवा द्यायची ही गरज आहे. मुस्लिम मदारी एमटी असेल, आदिवासीची वस्ती असेल तर त्या वस्त्या आपल्या योजनेमध्ये त्याला कसं माणसाच्या रूपात आणता येईल त्याची गरज आहे. मग त्याच्यानंतर मग बाकीची गरज आहे. पण आता आपल्याकडे फोकस बदलला, परंतु कॉर्पोरेट आहे. 25,000 किलो 400 वंदे मातरम ट्रेन 3 वर्षात चालतात. आता मी पण बऱ्याचशा लोकांच्या नंतर बजेटवर मी विश्लेषण ते वरिष्ठ पत्रकार खूप करत असतात ते ऐकत होतो. तर त्याचं असं म्हणणं पडलं की हे 400 वंदे मातरम ट्रेन सरकार आपल्या काही पैशाने करेल ना नंतर ह्या रेल्वे कोणाला तरी अदानी अंबानीला विकून टाकेल तर त्याची सरकार आपल्या पैशाने व्यवस्था करते बजेटमध्ये तरतूद करून. कृषी विद्यापीठ करणार, ई-विद्या, आता 1 ते 12च्या अभ्यासक्रमामध्ये 100 TV चॅनल चालवून अभ्यासक्रम करणार. अंगणवाडी हे चांगलं आहे, अंगणवाडी सक्षम करणं वगैरे त्याची गरज आहे अंगणवाडीची. हर घर नल से जल हे कशी एक योजना तुम्ही वाचलं असेल तर म्हणजे प्रत्येक घरी नळ. मी CEO होतो 2005ला. आता आमच्याकडे ना विश्वास धुमाळ नावाचे IAS ऑफिसर होते, ते प्रधान सचिव होते. तर त्यांनी एकदम वर्धेला सगळ्या विदर्भातल्या CEOची बैठक घेतली. तेव्हा जल स्वराज नावाची योजना आली होती, कोणाला आठवत असेल तर ते आम्हाला विचारलं की आपण हे जल स्वराज का चालवतो. तर आम्ही असं सांगायचे पाण्याची सोय करणे. म्हणजे पाण्याची सोय कशी तर आधीपासून होती, वेगवेगळे लोक दूरवरून विहिरीत जाऊन बाया जायच्या आणि हंडा भरून पाणी आणायच्या. मग त्यांनी आम्हाला एका शब्दात सांगितलं की ही जलस्वराजची जी योजना आहे त्याचा उद्देश असा आहे की महिलेच्या डोक्यावरून हंडा उतरवायचा आणि तिच्या अंगणामध्ये नळ लावायचा. आता तेच आहे. हे कधी सांगितलं त्यांनी आम्हाला 2005मध्ये जलस्वराजची योजना. नाव आधीच्या सरकारमध्ये केलेली योजना आता याला नाव बदललं. तर नाव काय दिलं, हर घर नल से जल. म्हणजे प्रत्येक घरी नळ लावून पाणी द्यायचं. म्हणजे बाईला विहिरीवर जाऊन पाणी ओढून डोक्यावर हंडे घेऊन आणायची गरज पडू नये. ही जल स्वराजची योजना जी काही वर्ल्ड बँकेच्या याच्यातनं होत होती. तर अशा अनेक योजना आहेत. म्हणजे काही चांगल्या आहेत, काही नाही आहेत. पण आता हे जर आपण आकडेवारी ही जी ऑथेंटिक आकडेवारी जी दिल्लीची अभ्यासक त्यांच्याकडून जर घेतली तर बघा 5 वर्षामध्ये जे बजेटमध्ये तरतूद व्हायला पाहिजे. मी फक्त मधला आकडा सांगेल की किती द्यायला पाहिजे होते. 5,24,000
5,24,000 कोटी या 2015-16 ते 19-20 मध्ये शेड्यूल कास्ट प्लॅन मध्ये द्यायला पाहिजे होते. दिले किती? 2,63,000. आणि काय किती नाकारले? 2,60,000. म्हणजे 2,60,000 कोटी काही कमी होत नाही अमाऊंट शेड्यूल कास्टच्या विकासात. एकीकडे धोरण काय सांगते? इकॉनॉमिक सपोर्ट दिला पाहिजे म्हणून ही योजना आणली. नंतर आपण 2020-21, 21-22, 22-23चा जरी आकडा काढला तरी त्याच्यामध्ये पण द्यायला पाहिजे होते टोटल शेड्यूल कास्टसाठी 5 लाख. खाली दिलेलं आहे. दिले किती? 3,51,000. डिनाईड 1,51,000. आता या टोटल जर हिशोब काढला तर जवळजवळ डिनाईडचा अमाऊंट जो आहे या 8 वर्षाचा, म्हणजे जे आता विद्यमान सरकार आहे तो 4,21,000 करोडचा आहे. 4,12,000 करोड हे शेड्यूल कास्ट, म्हणजे 4,12,000 करोड शेड्यूल कास्ट साठी आहे. आणि मग ट्रायबलचा पण आपण विचार केला तर ट्रायबलचा पण परिस्थिती नेक्स्ट ही ट्रायबलची पोझिशन आहे. ते ट्रायबल मध्ये पण जवळजवळ 1,42,000. म्हणजे दोन्ही जर आपण सर्वसाधारण हिशोब काढला तर 5.5 लाख कोटी या विद्यमान सरकारच्या काळामध्ये शेड्यूल कास्ट सबप्लॅन आणि ट्रायबल सबप्लॅनमध्ये हा रक्कम जी दिली पाहिजे होती. प्लॅनिंग कमिशनचं जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह होतं की इकॉनॉमिक सपोर्ट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द शेड्यूल कास्ट, ते डिफीट होताना दिसते. बरं, दिलं नाही हा एक भाग झाला, पण जे दिलं त्याचं काय झालं ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे एवढे जर पैसे दिले तर त्या पैसे दिल्यानंतर त्याचा विकास किती झाला, त्याचा खर्च किती झाला आणि अखर्चित किती राहिला. आणि अखर्चित राहिला तर तो कॅरी फॉरवर्ड झाला पाहिजे होता, पुन्हा ऍड झाला पाहिजे होता. तर ते खर्चित झालेला तर सर्वसाधारण जो सरकारी आकडा असतो तो 80 ते 85% दरवर्षीचा खर्च केंद्र सरकारचा आहे. म्हणजे 80 ते 85 जर खर्च असेल तर 15-20% रक्कम ती पण अखर्चित राहिली की जे वंचित राहिली तर ती कॅरी फॉरवर्ड व्हायला पाहिजे होता. हे आकडेवारी बजेटची याच्यासाठी आहे. नेक्स्ट, हे आकडेवारी याच्यासाठी आहे की मोठा, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की जी थिंकिंग आहे गव्हर्नमेंटचं त्या थिंकिंगमध्ये फरक पडतो. आणि म्हणून इकडे बोलावं लागेल, या विषयावर बोलावं लागेल. आता जे 39 डिपार्टमेंट आहेत भारत सरकारचे, त्यांचं हे 3 वर्षातलं जे अलॉकेशन आहे, कारण का केंद्र सरकार त्यांच्या डिपार्टमेंट मिनिस्ट्रीला पैसे देऊन करतं. तर स्कूल एज्युकेशनला 10,000 कोटी, म्हणजे समाज कल्याणचं सोशल जस्टिस 9,500 कोटीच आहे, फार नाही आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आणि हे डिपार्टमेंटचं म्हणजे यावेळीचं 1,42,000 कोटी जे अलॉकेशन आहे की जे 1,82,000 कोटी पॉप्युलेशन प्रमाणे असायला पाहिजे. तर बोलावं लागतं. आणि हे विषय आपण मांडत असतो. मध्ये डॉक्टर बबन जोगदंड आणि राहुल आणि आम्ही सगळे लोक शरद पवार साहेबांकडे गेलो होतो, तेव्हा मी महाराष्ट्राची पोझिशन त्यांना सांगितली होती की महाराष्ट्रामध्ये बजेटचा अखर्चित रक्कम किती आहे. केंद्र शासनामध्ये कसं आहे की ते तर बजेटिंग करत नाही पॉप्युलेशन प्रमाणे, आणि मग अखर्चित. आपण जे सांगितलं फक्त बजेटिंग केलं नाही तो आकडा. पण महाराष्ट्रामध्ये कसं आहे की महाराष्ट्रामध्ये 2005-06 पासून हे बजेटिंग होतं, म्हणजे आकडा दाखवला जातो, पण तो अखर्चित राहण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात. बरं, आता हे याच सरकारच्या काळामध्ये असं घडलं नाही. आकडेवारी या सरकारची आहे, पण काँग्रेसचं सरकार होतं त्याही काळामध्ये परिस्थिती अशीच होती. म्हणजे त्याच्यामध्ये तेव्हा बजेट साईज कमी असायचा, त्यामुळे आकडा कमी दिसायचा. आता दरवर्षी बजेट साईज वाढत जातो, त्याच्यामुळे आकडा मोठा दिसतो. पण काँग्रेसने जरी धोरण आणलं तरी काँग्रेसने पुन्हा ते धोरण अनुसूचित जाती जमातीसाठी आपण असं म्हणू की राजकीय इच्छाशक्ती सरकारने जी दाखवायला पाहिजे ती त्यांनी नाही दाखवली. आता महाविकास आघाडी सरकार तरी दाखवते की नाही, हाही प्रश्न आपल्या पुढे आहे. तर हे असे अनेक आकडे मागे पुढे होत राहतील. खूप आकड्यावर नाही, म्हणजे पण एक बेसिक जे थिंकिंग आहे सरकारचं, ते सरकारचं थिंकिंग समाजातल्या शोषित वंचित वर्गाला जे सामाजिक आर्थिक न्याय देण्याच्या बाबतीत जो पुढाकार असला पाहिजे तो मात्र दिसत नाही. आता नेक्स्ट पुढे
आता हे महाराष्ट्र सरकारचे 80-81ला महाराष्ट्र सरकारने लागू केलं. म्हणजे जसं मी सांगितलं की इंदिरा गांधी जे प्रधानमंत्री असताना जेव्हा पत्र लिहिलं सगळ्या राज्याला, तर महाराष्ट्र सरकारचं एक चांगलं असते ती कोणती गोष्ट पहिल्यांदा करतात आणि नंतर मात्र करत नाही. ते मग की आम्ही देशात पहिले आहोत. तर हे शेड्यूल कास्ट प्लॅन, ट्रायबल प्लॅन लागू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बरोबर 86च्या बजेटपासून सुरू केलं आणि रेकॉर्ड क्रिएट केला की या वी आर द फर्स्ट टू अडॉप्ट दिस. इंदिरा गांधी सांगतात ते सरकार त्यांचं होतं. पण त्याच्यानंतर मात्र त्याचं ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे होतं ते काही केलं नाही. तर 10वी आणि पंचवार्षिक योजने 95-96 पासून सोशल जस्टिस डिपार्टमेंट हे नोडल डिपार्टमेंट म्हणून काम करायला लागलं. तर आम्ही 10वी, 11वी पंचवार्षिक योजनेचे आकडे काढले तेव्हा 7,000 कोटीचा बॅकलॉग होता. पैसे न दिलेले ना, खर्च न झालेले. नेक्स्ट त्याच्यानंतर आम्ही हे RTI मध्ये माहिती, मी RTI मध्ये मागत असतो माहिती ते एवढ्यासाठी की ते आपल्याला ऑथेंटिक आकडेवारी मिळत असते आणि ती आकडेवारी आपल्याला जर कोणाकडे मांडायची असली मीडियामध्ये आपण बोलत असतो. आता प्रियदर्शी आम्ही मागच्या वेळेस बजेटवर बोललो होतो, तर काँग्रेसचे प्रवक्ता पण तिथे होते. आम्ही त्यांना तेच सांगत होतो की तुम्ही दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा तुम्ही असताना तुम्ही काय केलं हे पण तुम्ही सांगितलं पाहिजे ना. आता तुम्ही सत्तेत आहे तर तुम्ही काय करता? बीजेपी गव्हर्नमेंटने युनियन बजेटमध्ये नाही केलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता महाराष्ट्राचं जे मार्चला बजेट येईल त्यामध्ये करेल का? आणि तो आता याची आकडेवारी जर आपण बघितलं तर ते अलाकेशनची आकडेवारी आहे RTI मधून मिळालेली. त्याचा अनस्पेंडचा जो आकडा आहे याची टोटल लावली आम्ही या 5 वर्षातली की 36,466 कोटीचं अलोकेशन आहे. हे पॉप्युलेशन बेस प्रमाणे बरोबर आहे. 2011चे पॉप्युलेशन 11.8च्या हिशोबाने थोडाफार फरक असेल. म्हणजे मी फार आकडेवारी जात नाही, म्हणजे 1,000 कोटी इकडे तिकडे गेले तर फरक काय पडतो. खर्च झाले फक्त 22,268 कोटी आणि 14,100. तुम्ही वृत्तपत्रात बघितलं असेल की नेहमी 14,000 कोटी खर्च झाले नाही असं स्टेटमेंट येत असतं. तर हे 14,198 कोटी हा 5 वर्षात, म्हणजे जे आधीचं सरकार होतं युतीचं त्यामध्ये झाले नाही खर्च. आणि मागणी होती की याच्यासाठी कायदा करा. हा कायदा करण्याची मागणी खूप वर्षापासून चालू आहे. ती केंद्रातही चालू आहे, ती राज्यातही चालू आहे. आंध्राने कायदा केला, ते तामिळनाडू यांनी केला आहे, आंध्र प्रदेशने केला आहे, तेलंगणाने केलेला आहे, कर्नाटकाने केलेला आहे. आता राजस्थानचा कायदा तयार झालेला आहे. आता पंजाब सरकारमध्ये CM चन्नी आले आहे, त्यांनी तो तयार केलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मात्र अजून कायदा झालेला नाही. आपण काय, मी एकदा RTI मध्ये सरकारला माहिती मागितली होती, त्यांनी सांगितलं की 2017 पासून आमचा प्रोसेस आहे. आता 2017ला 5 वर्ष आता होतात ना, 5 वर्ष अभ्यासच करणार. म्हणजे आपल्याकडे सरकारला काही करायचे नसेल तर अभ्यास करायचा, समिती नेमायची. काही लोक बोलतात, बोलणारे कमी आहे. त्यामुळे हे जे आकडेवारी आहे ही अनस्पेंड मनीची आहे. त्यामध्ये दुसरं जे अलाकेशन आहे महाराष्ट्राच्या बजेटमध्ये, आपण 3 टप्पे मला जे माहीत आहे, म्हणजे डॉक्टर प्रशांत विल करेक्ट मी, तर जेव्हा बजेट होतं ते स्टेट लेवल अलोकेशन जातं आणि दुसरं डिस्ट्रिक्ट लेवलला जातं. तर स्टेट लेवलमध्ये मोठा चंक हा सामाजिक न्याय विभागाला मिळतो आणि एक मंत्रालय लेवलचे काही डिपार्टमेंट आहेत त्यांना पैसा दिला जातो. आणि मग डिस्ट्रिक्ट लेवलला, तर डिस्ट्रिक्ट लेवलला DPC असते, ते डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातल्या SCच्या लोकसंख्येप्रमाणे स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन तयार केला जातो. आपलं लक्ष त्या डिस्ट्रिक्टच्या स्पेशल कॉम्पोनंट प्लॅनकडे पण नाही आहे. तर स्पेशल कॉम्पोनंट प्लॅनचं मॉनिटरिंग कोण करतं? कलेक्टर त्याचे मेंबर सेक्रेटरी असतात DPCचे आणि गार्जियन मिनिस्टर त्याचे अध्यक्ष असतात. त्यांनी तो मॉनिटर करायचा असतो. तसंच ते ट्रायबल सब प्लॅन पण असतो आणि स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन मध्ये असतो. आणि 9 डिपार्टमेंटला बहुधा ते पैसे दिले जातात आणि त्याचे टार्गेट ओरिएंटेड असतं की आपल्याला एवढा पैसा या स्कीम, कृषीचं असेल तर मग आपल्याला किती शेतकऱ्यांना लाभ दिला पाहिजे त्याचं ते प्लॅनिंग होतं. मला परवा डिपार्टमेंटचे एक अधिकारी सांगत होते की डिस्ट्रिक्ट प्लॅन मध्ये आलेला पैसा हा बहुधा दलित वस्तीच्या नावाने रस्ते नाल्या यावर जास्त प्रमाणामध्ये रिपीटेडली खर्च होतो, तो बोगस पण खर्च होतो आणि त्याची मागणी सगळ्यांची असते. कारण ते शहरामध्ये नगरसेवकांची मागणी असते, नागरी दलित वस्ती त्याला पैसा मिळतो, ग्रामीण भागात जिल्हा परिषदचे लोक असतात. आता सरकारने समाज विकास नावाची परत एक योजना आणली, ही दलित वस्तीची योजना असताना
आणि त्या समाज विकास योजनेमध्ये नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजना. आणि लोकप्रतिनिधी सांगायचं की आम्हाला हे काम घ्यायचं आहे, आम्हाला पैसा द्या. आणि ते मंत्रालयातून करतात. त्याच्यात आयुक्ताचा रोल फक्त पैसे वाटण्यापुरता ठेवला. जर प्रशांती योजनेचा GR वाचला पाहिजे. कमिशनरला काही नाही रोल ठेवला. डायरेक्ट आमदार आणि खासदार मंत्रालयाचा आणि सामाजिक न्याय विभाग टेक्निकल आपली यादी अप्रूव्ह करून गेले. ते कलेक्टरकडे जाईल. कलेक्टर मग आणि आमदार सुचवतील की हे काम ही यंत्रणा करेल, म्हणजे त्यांनी सुचवलेली यंत्रणा करेल. आणि मग मागे पुढे त्यांनी सुचवलेला कॉन्ट्रॅक्टर पण करेल. प्रॅक्टिकल ठीक आहे, काही प्रमाणामध्ये हे चालणार. पण फोकस जो चालला आहे तो त्या योजनेवर चाललेला आहे. आणि मग आपल्याला असं ऐकायला मिळतं की जसं आता मागे TV वर एक बातमी इकडची सिंधुदुर्ग रत्नागिरीची आली होती की बौद्ध वस्तीच्या नावाने तो पैसा एका बिल्डरने आपली बिल्डिंग बांधली, तिकडेच घेऊन गेला. हे डायव्हर्ट करणे वगैरे आहे. तर या समाज विकास योजनेमध्ये आम्ही पण सरकारला पत्र लिहिलं की हे रिपिटेशन होतं. आम्ही 12 ऑगस्टला आमची धनंजय मुंडे साहेबांबरोबर ऑनलाईन बैठक झाली की एक योजना असताना त्याला स्ट्रेंथन करा ना तुम्ही. मग हे आमदार खासदार पुन्हा तेच काम करणार, हेही तेच काम करतात, तेही हेच काम करणार. म्हणजे ह्याचं डुप्लिकेशन कशाला करायचं आहे? किंवा मग त्याच्यात ते सुधारणा करा. आयुक्ताचा रोल अजिबात नाही, कलेक्टरचा रोल आला, आमदाराचा रोल आला. फक्त पैसे यांच्या मार्फत जातात. यांनी पैसे देऊन टाकायचे. आणि त्याच्यामुळे बरेचदा असं लक्षात येतं की त्या पैशाचं कामं किती झाले, कुठे झाले, काय झाले. तर ह्या अशा पद्धतीच्या ज्या योजना चालतात त्यामध्ये पण कुठेतरी चर्चा व्हावी लागेल. आणि बजेटचं सूत्र काय असलं पाहिजे नेक्स्ट. इकडे पण हीच गोष्ट झाली आहे. जसे केंद्र शासनात झाली 19, 20, 21, 22 मध्ये मी RTI मध्ये माहिती मागितली, परंतु 20, 21 आणि 21, 22चा खर्च किती झाला ही आकडेवारी नाही आहे. पण 19, 20ची आहे अनस्पेंड 4725 आणि डिनाईडचा रक्कम 3094. खरं म्हणजे मागच्या वर्षीचं जे बजेट होतं तर मागच्या वर्षीचं बजेट 1,30,000 कोटीचं डेव्हलपमेंट प्लॅनचं बजेट होतं. त्यामुळे तो आकडा 21-22चा 15,340 कोटीचा असला पाहिजे, पण तो दिला 10,635. म्हणजे नाकारलेला. मग म्हणजे आता जसं केंद्र सरकार चालत होतं तर महाविकास आघाडीमध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची प्रथा सुरू झाली. आजचा जर आकडा आपण शेड्यूल कास्ट सप्लायचा जर बघितला 14, 15 ते 21, 22 तर जवळजवळ 30,000 कोटी रुपये. इट इज अ बिग अमाऊंट. 30,000 कोटी रुपये शेड्यूल कास्टच्या महाराष्ट्राच्या. आणि सिमिलर कमी फिगर ही शेड्यूल ट्राईबसाठी आहे. तर 30,000 कोटी रुपये हे नाकारण्याचे दोनच प्रकार. एक तर बजेटमध्ये पॉप्युलेशन प्रमाणे दिलं नाही तो डिफरन्स, आणि दिलेला पैसा त्या वर्षात खर्च नाही झाला तो आकडा. या दोघांची बेरीज म्हणजे आपण डिनाईड असं म्हणत असतो. आणि म्हणून आता जे 22-23चं जे बजेट येणार आहे ते बजेटचा कन्सेप्ट हा कसा असेल, कायदा करणार का, इमानदारीने लोकसंख्येप्रमाणे पैसे देणार का, आणि हे जे 30,000 कोटी जे आता बॅकलॉग आहे कॅरी फॉरवर्ड तो त्यामध्ये टप्प्याटप्प्याने देणार का, एका वेळी देणार नाही ते. कारण आता हे 30,000 केले ना, आता या वर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा 12-13 हजार द्यायचे लागले तर 50,000 कोटीपर्यंत जाईल. ते एकदम डोळे उफाळून येतील लोकांची. कारण रोज नाकारले दरवर्षी तर कोणी काय बोलत नाही. तर हा रोल कोणाचा आहे, तर रोल सगळ्यांचाच आहे. नेक्स्ट हे काही आकडे पण आम्ही काढलेले आहेत. त्याच्यामध्ये बजेटिंग कसं आहे, आउटले किती आहे आणि एक्सपेंडिचर किती आहे, एक रिसर्च डिपार्टमेंटचे आकडे घेतले आम्ही. आता जसं ते समाज विकास योजनेचं मी तुम्हाला सांगितलं 16व्या नंबरवर 500 कोटी आहे. 20-21चं 500 कोटी, त्याच्या आधीचं पण 500 कोटी आहे त्याच्यावर. म्हणजे आपल्याला जे फेल्टिकवर दिलं पाहिजे. दादासाहेब गायकवाडांची योजना आहे ती सर्वसाधारणपणे आता ती आदिवासीची पण बंद आहे. म्हणजे तिकडे पण मिळत नाही, तसे गुजरातला पण जागा मिळत नाही. त्याच्यात काही सुधारण्याचे प्रस्ताव पण आम्ही 2018ला सरकारकडे दिले होते. पण ते कुणीतरी बघावं लागतं सरकारच्या लेवलवर. आपण सांगू शकतो, सांगणं आपलं काम आहे. आणि म्हणून हे जे बजेटच्या बाबतीमध्ये आम्ही जे बोललो नेक्स्ट पुढे तर आम्ही असं सजेस्ट केलं होतं की ते डिस्ट्रीब्युशन जे आहे अलोकेशनचा रेशो हा
आता सध्या जो डिस्ट्रिक्ट प्लॅन आणि स्टेटचा आहे तो 35-65 आहे. म्हणजे 65% रक्कम जी आहे ती स्टेट लेवलवर ठेवली जाते आणि 35% फक्त जिल्ह्याला दिली जाते. मग 35% रकमेतून मग 36 जिल्ह्यामध्ये ते वितरण होते. तर ते ट्रायबलमध्ये 60-40चा रेशो आहे. म्हणजे 60% ही ट्रायबल एरियामध्ये दिली जाते आणि 40% स्टेट लेवलच्या स्कीममध्ये. पण समाज कल्याणमध्ये ते आधी तो होतं ते 50-50 किंवा थोडंसं कमी जास्त. पण हल्लीच्या काळामध्ये स्टेट लेवलवर पैसा मंत्रालयामध्ये जास्त ठेवला जातो आणि जिल्ह्याला. खरं तर म्हणजे BPCवरती जास्त जबाबदारी टाकली पाहिजे. काही योजना जर BPCकडे पण देऊन टाकल्या पाहिजे की ज्या त्याचं मॉनिटरिंग चांगलं होऊ शकतं. तर ही एक आपली मागणी होती. दुसरं आहे पार्टिसिपेशन ऑफ द सिव्हिल सोसायटी प्लॅनिंग बजेटिंग स्कीम स्टेट SC/ST कमिशन इन डेव्हलपमेंटचा रोल काय आहे. SC/ST कमिशनचा पण सामाजिक आर्थिक विकास असा एक मेंबर असतो आणि त्याचा रोल हे सगळे बघणं आहे. पण त्याच्या रोलमध्ये आपल्याला नाही कळत काय चाललंय. दुसरं मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन अँड इम्पॅक्ट ऑफ द स्कीम इम्प्रूव्हमेंट इन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघायला लागेल. सेपरेट हेडचा जो विषय आहे नवीन नाही आहे, तो आधीचाच आहे. देर इज पॉलिसी अँड गाईडलाईन फॉर SC/ST पण ॲक्ट नाही आहे आणि त्यामुळे जर कायदा केला तर त्याची अकाउंटेबिलिटी इम्प्लिमेंटिंग एजन्सीवर आणि राज्यकर्त्यांवर पण येईल. जे इतर राज्यांनी कायदे केले मग ती मुख्यमंत्र्यावर जबाबदारी येईल, ती सामाजिक न्याय मंत्र्यावर जबाबदारी येईल, ते वित्तमंत्र्यावर येईल आणि मग इम्प्लिमेंट. कायदा जर असेल तर ते केलं नाही तर कायद्याच्या कलमाचं उल्लंघन झालं तर आपल्याला दाद मागता येते. आता कसं झालं शेड्यूल कास्ट सबप्लॅन किंवा ट्रायबल सबप्लॅनमध्ये गाईडलाईन आहे दॅट इज अ विशफुल थिंकिंग आहे. त्याच्यामुळे कसं आहे की इट इज नॉट बाइंडिंग. जसं पत्र लिहिलं तर पत्र ऑनर केलंच पाहिजे असं काही नाही. पण कायदा असेल तर त्या कायद्याचं उल्लंघन होतं. म्हणजे कायदा असला की त्याला शिक्षा पण असते की जर उल्लंघन केलं तर मग शिक्षेची तरतूद असते आणि त्यामुळे कायद्याची ही मागणी होत असते. आता तो कायदा या वर्षीच्या बजेटमध्ये केला पाहिजे असं आपलं जरी म्हणणं असलं आम्ही पुढे जाऊ. त्यानंतर रिवाइज गाईडलाईन मार्च 4 या भारत सरकारने तुमच्या माहितीसाठी सांगतो. भारत सरकारने भारत सरकार शिष्यवृत्ती फॉर शेड्यूल कास्टसाठी एकदा एप्रिल 2018 मध्ये गाईडलाईन आणल्या आणि रिवाइज मार्च 2021 आणल्या आणि डीम युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे द्या. ते सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली, ती आली, द्या असं सांगितलं, रिम्बर्समेंट द्या, त्याचा फायदा SC ला पण होईल, ST ला होईल, OBC ला होईल, BJP ला होईल. पण राज्य सरकारने अजून ती मान्य केलं नाही. आता का मान्य केलं? एकीकडे शिक्षण वाढलं पाहिजे, त्याच्यामध्ये GER ऑफ द शेड्यूल कास्ट 623. GER म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो इन द हायर एज्युकेशन ऑफ द शेड्यूल कास्ट आफ्टर 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स विथ ओनली 23%. मग हा वाढवावा लागेल, मग त्याचा ॲम्बिट वाढवावा लागेल. आणि म्हणून डीम युनिव्हर्सिटी असतील, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतील, सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी असतील. आता जे काही एक्झिस्टिंग आहे, आता परवा जर एकीकडे आमच्या नागपूरच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये 11 लाख रुपये फी भरायला सांगितलं होतं. मी प्रशांतला फोन केला तेव्हा व्हॉट्सअपवर पाठवलं. ही इमिजिएटली टोल्ड हिज ऑफिसर, म्हणून त्याचा तो प्रश्न सुटला आहे. 2003चा शासनाच्या GR मी पण त्या समाज कल्याणमध्ये काम केलं की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी, OBC साठी ज्या काही योजना आहेत त्यांना ॲडमिशनच्या वेळेस ट्युशन फी मागू नये, ती देण्याची जबाबदारी सरकारची आहे. तरी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे पैसे भरायला सांगतात आणि मग गरिबांकडे 10 लाख मेडिकलला 1 वर्षाची ट्युशन फी कोण भरणार आहे? गरिबाच्या पोराचं जरी सिलेक्शन झालं असेल त्याचं मेरिटवर, पण पैसे नाही आहे. त्यामुळे म्हणजे मी त्या दिवशी मी फार काही प्रशांत तसं सांगत नाही, पण काही विषय मी सांगतो ही प्रॉम्प्टली तोड, तर त्याचा प्रश्न सुटला. आमचा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट असोसिएशन आहे नागपूरला, डॉक्टर सिद्धांत भरणे, मग त्यांनी पण पत्र लिहिलं, मेल पाठवलं. तर ह्या ज्या मधल्या ज्या गोष्टी आहेत की यंत्रणा, तो पण काँग्रेसचा लीडर आहे, त्यांचं जे कॉलेज आहे त्याला नंतर विचारलं आम्ही, ते म्हटलं काय डिपार्टमेंटचे पैसे आम्हाला वेळेवर मिळत नाही, त्यामुळे आम्ही काय करायचं? आता डिपार्टमेंटचे पैसे मिळत नाही म्हणून तुम्ही शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये फी मागणार. एक तर सरकारच्या धोरणाच्या आणि त्याच्या GRच्या विरुद्ध आहे. मग तुमच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्हाला नाही मिळत नाही, परवडत असेल तर हा दुसरा, तुम्ही सरकारकडे पाहू शकता. यू आर पॉवरफुल पॉलिटिकल पर्सन, तुम्ही जा गव्हर्नमेंटकडे, पण त्याच्यासाठी मुलांना का त्रास आहे?
आम्ही आता नागपूरला एक शिक्षण परिषद पण भरवली होती बजेटच्या सोबतमध्ये, त्याच्यामध्ये पण असे नारनवरे साहेब आहे. चंद्रपूरला एक काय म्हणतो आपण सैनिक स्कूल तयार झालेले, एक साताऱ्याला आहे आणि दुसरी मुनगंटीवार आमदार मंत्री असताना त्यांनी केली. तर तिथे त्या सैनिक स्कूलमध्ये जे 7वी पासून ऍडमिशन होतं तिथे पण शेड्यूल कास्टच्या मुलांना ते आधी पैसे भरावे. पण ते कसं तरी ऍडमिशन घेतलं. ते हिंगणघाटवरून महिला आली होती, तिने सांगितलं की 1-1 लाख रुपये फी आम्ही कसं भरणार. तर त्याचा पण काहीतरी प्रस्ताव, मग ते मुनगंटीवार साहेबांना मी सांगितलं तर ते म्हटले नाही मी करून घेतो गव्हर्नमेंटकडनं. पण ते आता चालू होऊन इतके वर्ष झाले, 5-6 वर्ष झाले. पण हे जे प्रश्न आहेत तर त्यामध्ये एक लक्ष घालणे. स्कॉलरशिपची जी स्कीम आहे जी युनिव्हर्सिटीची प्रायव्हेटची ती लागू केली पाहिजे. आता हायर एज्युकेशन एक समिती नेमली एका हायकोर्टच्या आधी, सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतरही समिती नेमली. म्हणजे खरं तर सरकारला जर खरंच वाटते की यांचा एज्युकेशन हायर एज्युकेशनमध्ये पर्सेंटेज SC ST OBC मायनॉरिटीचं जर वाढवलं पाहिजे तर देऊन टाकलं पाहिजे ना. बजेटमध्ये आकडे इकडचे तिकडे करून तुम्ही इकडे द्या. पण ते समिती नेमणं म्हणजे विलंब करणं, मग ते समितीच्या माध्यमातून जर काही गोष्टी आल्या, आता जसं आरक्षणासाठी एवढ्या समित्या झाल्या आम्ही बघतो आहे कसं त्या आरक्षणाची वाट लागली, ती प्रशासनाने पण लावली, ती न्यायालयाने पण लावली. असा जो प्रकार प्रत्यक्षात घडतो. इफ द गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्युशनली गव्हर्नमेंट इज कमिटेड फॉर द वेलफेअर ऑफ शेड्यूल ट्राइब्स, सो दे शुड हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे जे नसेल ते करून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. पण जे दिल्यानंतर ते नाकारण्याचा मात्र पुढाकार काही बाबतीमध्ये गव्हर्नमेंट घेत असते. आता म्हणून तो GR ऑफ March 21 टू बी रिवाइज बाय जस्टिस डिपार्टमेंट. फ्री शिफ्ट जे आहे म्हणजे आता काही लोक आहेत तिथे काम करणारे सगळे, फ्री शिफ्ट ही गिवन टू स्टुडंट स्टडिंग आउट ऑफ स्टेट इन्स्टिट्यूशन. आपल्याकडे जी फी माफीची योजना आहे त्याला ट्युशन फी त्याला इन्कम लिमिट नाही आहे, तर ती राज्याच्या बाहेर जे शिकतात त्याला मिळत नाही. आधी मिळत होती 2016 पर्यंत, नंतर ती बंद झाली. ती सुरू करा म्हणजे ती राज्यात शिकू की राज्याच्या बाहेर शिकू. जर तो महाराष्ट्राच्या दोन्हीचा विद्यार्थी फक्त शिक्षण घ्यायला दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये जातो तर मग त्याला कसं काय वंचित करणार. दुसरी एक स्कीम आहे ती 100 लोकांना देणे, पण त्याच्यात एक तर इम्प्रूव्ह करा, त्याच्यात मॉडिफिकेशन करा, अशा काही गोष्टी करता येऊ शकतात. अवेअरनेस अँड हेल्थ बेस्ड सिस्टम बी प्लेस इन ऑर्डर. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन हेड अँड ऑफिसर ऑफ द डिपार्टमेंट बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. आम्ही ते शरद पवार साहेबांकडे आणि मुख्यमंत्री महोदयाकडे हे विषय मांडले होते, अजूनही विषय आहे. तर एकूणच जे वास्तव आहे म्हणजे आता ॲनालिसिस नाही मला करता येणार याचं, पण आमचं सिंपल असं म्हणणं आहे की या देशाचा जो 25% नागरिक आहे आणि मग बहुजन आणि मायनॉरिटी धरून 90% पॉप्युलेशन आहे की ज्याच्या एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास, रोजगार असेल, लाईव्हलीहूड आहे, त्याच्या वस्तीचा विकास असेल, यासाठी बजेटमध्ये फोकस असावा आणि तशी ती तरतूद पण असली पाहिजे. कारण पैशाशिवाय पुढे चालणार नाही. पैसा नसेल तर आपल्याला नुसतं बोलून काय उपयोग आहे. तर ते त्याचं जागर करणं म्हणजे ते लोकांपर्यंत हा विषय घेऊन जाणं. संविधान सांगायचं म्हणजे नेमकं काय सांगायचं. संविधानाचे नुसत्या कलमा वाचून नाही होणार उपयोग. तर ते प्रॅक्टिकली ट्रान्समिट कसं होते लोकांपर्यंत, लोकांना जागर करणं या हिशोबाने एक काही सिव्हिल सर्वंटचा पण एक ग्रुप नॅशनल लेवलवर आहे, ते पण इनपुट देत असतात रिटायर लोक. तर आम्ही त्या माध्यमातून असा एक छोटासा प्रयत्न असतो की बजेटवर किमान वास्तव जे आकडेवारीचं तरी वास्तव हे 5 लाख 5.5 लाख रुपये या 8 वर्षामध्ये मिळाले नाही. आधीचा तर हिशोब काढला तर अजून त्यापेक्षा जास्त होईल. मग एवढ्या पैसे जर द्या तर तुम्ही एक फोकस घ्या की शिक्षणावर आपण मोठ्या प्रमाणात नवीन गोष्टी आणू. उत्पन्न मर्यादा आता 10% रिझर्वेशन दुर्बल घटकांना दिलेलं आहे इकॉनॉमिक बेसवर, त्याच्यावर काही नाही. मग त्यांचं स्कॉलरशिप मिळाला उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये आहे. म्हणजे जरा 10% का दिला तर हा आपला विषय नाही आहे. ठीक आहे दिलं ना, ते न्यायालय बघत बसेल की ते कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड आहे की नाही आहे. पण 10% तुम्ही दिलं त्यांना उत्पन्न मर्यादा जर 8 लाख आहे तर मग SCची उत्पन्न मर्यादा आताची 2.5 लाख आहे ना, ती 8 लाख करा. STची 2.5 लाख आहे ती 8 लाख करा. OBCची 1 लाख आहे ती 8 लाख करा.
मायनॉरिटीची 2 लाख 2.5 लाख आहे ती 8 लाख करा ना. मग यू ब्रिंग ॲट पार. ते दुर्बल घटक आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि हे आर्थिकदृष्ट्या पण आहे आणि शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या. तर शैक्षणिक सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची उत्पन्न मर्यादा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप मिळण्यासाठी कमी आहे आणि जे फक्त दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी मात्र 8 लाख केले. तर ते 8 पार करा. अशा पण मागण्या आहेत. तर मला वाटते दिस इज इनफ फ्रॉम माय साईड. मला जेवढं समजते तेवढं मी तुमच्या पुढे थोडंसं मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही पाठपुरावा करत असतो. परत हे विषय घेऊन आम्ही ज्यांना ज्यांना भेटता येते त्यांना आपण भेटू, सांगत राहू. काही आज होईल उद्या होईल, पण आता येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये आपल्याला एक मागणी करावी लागेल सगळ्यांनी मिळून की तुम्ही एक तर पॉप्युलेशनच्या प्रोपोर्शनेटमध्ये बजेट तरतूद केलीच पाहिजे. जो बॅकलॉगचा पैसा आहे तो तुम्ही दिला पाहिजे आणि कायदा केला पाहिजे. आणि हे स्कॉलरशिपचे जे विषय आहेत, बाकीचे जमीन देण्याचे विषय आहे, घरकुलाचे विषय आहे, याच्यासाठी भरपूर तरतूद करा तुम्ही. ज्या काही योजना असतील त्या योजना काही ॲब्सोल्यूट झालेल्या योजना असतात, म्हणजे खूप वर्षापासून चालत आलेली योजना आहे ती अजूनही चालूच असते. त्या कोणत्या योजना बंद करायच्या, कोणत्या नवीन आणायच्या, आहे त्या योजनेमध्ये काय सुधारणा करायच्या, यासाठी पण आम्ही सरकारकडे 2 वर्षापूर्वी आम्ही म्हटलं की तुम्ही एखादी अशी समिती नेमा त्या लोकांची. जसं सरकारला न देण्यासाठी समिती नेमतात तसं देण्यासाठी एखादी समिती नेमा. त्याचा अभ्यास होऊ शकेल आणि त्यामध्ये चांगलं करता येऊ शकते. नुसतं प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही. तर मग सिव्हिल सोसायटी जी आपण ज्याला आपण इंटेलेक्च्युअल लोक आहेत, ज्याला थोडंफार समजते किंवा जे त्या क्षेत्रात काम करतात, सगळे मिळून सरकारला आपल्याला सल्ला देता येतो, आग्रह करता येतो आणि मग एक मार्ग असतोच तो मिळवून घेण्याचा आंदोलनात्मक. लोकप्रतिनिधी काय करतात ती अपेक्षा आपण काय करतो हेही महत्त्वाचं आहे. तर लोकप्रतिनिधी नाही करत असतील म्हणून आपण काहीच बोलायचं नाही असं पण नाही. आपण आपापल्या परीने आणि संघटितपणे बोलू शकतो. हे दिस इज फ्रॉम माय साईड. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. जय भीम. थँक्यू.